दर्शको नमस्कार, राजनीती न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। मी सध्या आहे सोलापुरातील तळे हिप्परगा गावात। तळे हिप्परगा गाव ग्रामपंचायतीच्या वतीने 2 ठराव जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत। त्या ठरावाचा सध्या सोलापूरसह महाराष्ट्रात खूप चर्चेचा विषय बनलेला आहे। आपण सध्या या ठिकाणी ग्रामपंचायतीतील सदस्य आहेत, आपण त्यांच्याशी थेट बातचीत करत काय नेमका ठराव जो आहे तो झालेला आहे। मी विशाल अंकुश कांबळे, गावचा उपसरपंच आहे। तळे हिप्परगा तालुका उत्तर सोलापूरमधील तळे हिप्परगा ग्रामपंचायतचा ग्रामसभा दिनांक 30/1/24 रोजी 25 रोजी सरपंच वैशालीताई धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांकडून एक विषय आला की जे वृद्ध आपले आईवडील आहेत किंवा जे वयस्कर झालेले आहेत अशांची मुलं जे त्यांचा सांभाळ करत नाहीत किंवा त्यांची सेवा करत नाहीत अशांना शासकीय योजनेतून जे काय लाभ मिळतो आणि तिथून ग्रामपंचायत कार्यालयाकडून जे काय NOC किंवा कागदपत्रे दिली जातात ते आपण ह्याच्या पुढे देण्यात येऊ नये। जे लोक सांभाळ करतील किंवा सांभाळणार नाहीत अशा लोकांना ग्रामपंचायतीकडून पंतप्रधान आवास योजना असेल, रमाई घरकुल योजना असेल किंवा रहिवासी दाखला असेल किंवा वारसाची नोंद असेल हे आम्ही ग्रामपंचायत कार्यालयाकडून देणार नाहीत असा एक मुख्य गावच्या वतीने ठराव करण्यात आलेला आहे। आणि दुसरा ठराव काय? दुसरा ठराव असा आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध जयंत्या साजऱ्या होतात, वाढदिवस साजरे होतात, उत्सव साजरे होतात। ह्या उत्सव साजरा करताना डिजिटलची परंपरा खूप वाढत चाललेली आहेत युवकांमध्ये। ते डिजिटल आमच्या तळे हिप्परगा गावामध्ये लावताना ग्रामपंचायतीकडून NOC किंवा परवाना घेतल्याशिवाय आम्ही गावामध्ये कुठेही जरी कोणी लावलेलं आढळलं तर त्याच्यावर तालुका पोलीस स्टेशनच्या मार्फत आम्ही कारवाई करण्यात येणार आहे असाही एकमताने ठराव आमच्या ग्रामसभेमध्ये मंजूर करण्यात आलेला आहे। ठीक आहे, या ठिकाणी काही ग्रामस्थ देखील आहेत, आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूयात। दादा, काय सांगाल, कशा पद्धतीचा ठराव जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे? आत्ताच आपल्याला कळालं की जे कोणी आईवडिलांना सांभाळत नाही त्या सगळ्यांना शासकीय योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्र ग्रामपंचायतकडून मिळणार नाहीत। स्पष्ट सांगितलेलं आहे की जेणेकरून अशा अपप्रवृत्तीला अटकाव व्हावा, त्याच्यावर वचक राहावा। त्यामुळं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एक गावामध्ये डिसिप्लिन राहावं, संयुक्त कुटुंब म्हणजे एकत्रित कुटुंब पद्धती जी आहे त्याला वाव मिळावा, जे सध्या नष्ट होत चाललेलं सध्याच्या युगामध्ये, धावपळीच्या युगामध्ये। आणि दुसरी गोष्ट, या डिजिटल युगामध्ये जे होर्डिंग वगैरे अनधिकृत लागणार आहेत, ज्याच्या माध्यमातून ज्या होर्डिंगमधून सामाजिक ऐक्य बिघडलं जाईल अशा डिजिटलला अटकाव करून आणि असे कोणी अपप्रवृत्ती डिजिटल लावतील त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल ग्रामपंचायतीच्या माध्यमातून। हे दोन्ही निर्णय स्वागतार्ह आहेत, मी त्याचं कौतुक करतो। आताच आपण या ठिकाणी तळे हिप्परगाच्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांची आपण थेट राजनीती न्यूज चॅनलच्या वतीने बातचीत केली आहे। राजनीती न्यूज चॅनलसाठी मी दत्ता केरे, सोलापूर।